नमस्कार. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या कम्युनिटी कॉलेज अंतर्गत आपण 20 मे ते 20 जून या दरम्यान जी ऑनलाईन लेक्चर सिरीज, ऑनलाईन चर्चासत्र आपल्या महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचा आजचा दुसरा जो काही टप्पा आहे तो या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत. आजच्या या चर्चासत्रासाठी आपल्याला 2 प्रमुख पाहुणे ऑनलाईन आहेत. पहिले डॉक्टर माधव शिंदे, अहमदनगर कॉलेज अहमदनगर येथे ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. सरांनी विविध विषयात आपले शोधनिबंध सादर केलेले आहेत. त्याचबरोबर दुसरे जे काही मार्गदर्शक आहेत ते डॉक्टर एन गाडे, महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव भेरे महाविद्यालय पंचवटी नाशिक येथे ते अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आहेत. सरांनी विविध विषयावरील शोधनिबंध सादर केलेले. सर PhDचे मार्गदर्शक सुद्धा आहेत. सॉरी, आपले दोन्ही मार्गदर्शक PhDचे मार्गदर्शक आहेत, PhDचे गाईड आहेत. आपल्या या बँकिंग इन फायनान्शियल सर्व्हिसेसच्या चर्चासत्रासाठी आजचा जो काही विषय आहे तो प्रदत्त बँकिंग आणि प्रदाय बँकिंग असा आहे. बँकिंग व्यवस्थेमध्ये बँकिंग लॉज अँड रेग्युलेशन शिकताना प्रदत्त बँका आणि प्रदाय बँका याचा खऱ्या अर्थाने ह्या लॉकडाऊनमध्ये अनुभव आपल्या प्रत्येकाला येत असतो. जो बँकेचे हप्ते भरतो किंवा जो ज्याला बँकेचे फोन येतात की वसुली बँका या नेमक्या काय असतात, बँकेचं वसुलीचं नेचर कसं असतं, या ठिकाणचा आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे. मी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर BA जगदाळे सर यांच्या वतीने ह्या दोनही प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो. आणि सर्वप्रथम मी डॉक्टर माधव शिंदे सरांना विनंती करतो की त्यांनी आज आपल्याला मार्गदर्शन करावं. डॉक्टर माधव शिंदे सर. हा, धन्यवाद सर. आवाज येतोय सर? हो सर. धन्यवाद सर. आणि आपलं सुरुवातीलाच मी खूप खूप अभिनंदन करू इच्छितो की आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये आज आपण सुरुवातीलाच सर मी आपले एक अभिनंदन करू इच्छितो. या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण इतका सुंदर उपक्रम राबवलेला आहे. एक लेक्चर सिरीज, ऑनलाईन लेक्चर सिरीज आपण राबवायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांवर, बँकिंग संदर्भातल्या वेगवेगळ्या विषयांवर आपण या ठिकाणी हे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे. मित्रांनो, गेल्या 2.5 महिन्यापासून लॉकडाऊनमुळे देशातले सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्याचं कारण म्हणजे कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे, प्रसार आहे, तो रोखणे. आता हे लॉकडाऊन केल्यामुळे, आवाज येतोय सर? हो हो, येतोय, बोला. हा, हे लॉकडाऊन केल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रांवर काही विपरीत परिणाम झालेले आहेत. उद्योग क्षेत्र असेल, सेवा क्षेत्र असेल आणि कृषी क्षेत्र असेल. आणि या संबंधाने आपल्या अर्थव्यवस्थेच्या धमन्या ज्याला आपण म्हणतो किंवा एक गाभा असं म्हणतो, तो म्हणजे वित्तीय क्षेत्र. या वित्तीय क्षेत्राच्या संदर्भाने या लॉकडाऊनच्या काळामध्ये किंवा त्यांची कार्यपद्धती कशी राहिली या संदर्भात आपण या ठिकाणी या चर्चासत्राच्या माध्यमातून अभ्यास करत आहोत. आज आपण या बँक व्यवसायामध्ये किंवा वित्तीय क्षेत्रामध्ये प्रदायी बँका आणि प्रदत्त बँका अशा पद्धतीच्या ज्या बँका आहेत, हे बँकांचे प्रकार म्हणजे त्यांच्या व्यवसायानुसार, म्हणजे कार्यानुसार पडलेले आहेत. जसं खरं तर मुख्यतः बँकांचे 3 प्रकार आपल्याला माहित आहेत: व्यापारी बँका, सहकारी बँका आणि ग्रामीण बँका. आता ह्या सहकारी बँका, ग्रामीण बँका आणि व्यापारी बँका या सर्व बँकांमध्ये आपल्याला प्रदायी
व्यवहार होताना दिसतात आणि प्रदत्त बँकेचे व्यवहार होताना देखील दिसतात. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सुरुवातीला आपण पेईंग बँक्स, ज्याला आपण अदाकर्ता बँक असं म्हणतो, या पेईंग बँकेसंदर्भात आपण थोडीशी चर्चा करूयात. या पेईंग बँकेला आपण अदाकर्ता बँक असं म्हणतो. हे एक बँकेचं कार्य आहे. म्हणजे बँकेच्या कस्टमर्सनी जो बँकेकडे आपण डिपॉझिट ठेवतो, कस्टमर्स डिपॉझिट ठेवत असतात, ते डिपॉझिट्स बँक स्वीकारते. बँकेचं मूलभूत कार्य म्हणजे ऍक्सेप्टिंग डिपॉझिट्स अँड लेंडिंग मनी. आणि मग पेईंग बँक्स हे हे एक या बँकांचं महत्वाचं कार्य आहे. त्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 या ऍक्ट अंतर्गत ह्या पेईंग बँका कार्य करतात. दिस ऍक्ट इज रिलेटेड टू दी पेमेंट ऑफ कस्टमर्स चेक बाय अ बँकर अँड ऑल्सो प्रोटेक्शन अवेलेबल टू अ बँकर. आता हा जो कायदा आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881, या 1881 ऍक्ट अंतर्गत कस्टमर्सचा जो चेक असेल, जी विड्रॉल असेल, त्या विड्रॉलच्या वर किंवा विड्रॉल मध्ये जी अमाऊंट कस्टमर्सने नमूद केलेली असेल, तेवढी अमाऊंट जर त्या कस्टमरच्या खात्यावर असेल तर ती अमाऊंट कस्टमरला पे करणे म्हणजे अदा करणे हे बँकेचं महत्वाचं कार्य आहे. आणि मग त्यावरून आपण या अशा प्रकारचं जे कार्य चालतं त्या कार्याला आपण पेईंग बँक्स किंवा अदाकर्ता बँकिंग असं म्हणतो. या कायद्या अंतर्गत जो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आहे 1881 चा, त्यामध्ये पेमेंट ऑफ कस्टमर्स चेक बाय बँकर, जे बँकेने कस्टमरचा जो चेक असतो त्या चेक किंवा विड्रॉल असेल त्यावरची अमाऊंट अदा करणे एक. आणि त्याचबरोबर या कायद्याच्या माध्यमातून बँकेला म्हणजे जर काही विपरीत घडत असेल, चुकीच्या पद्धतीने काही व्यवहार होत असेल तर त्या व्यवहारांच्या संदर्भात संरक्षण किंवा सुरक्षा मिळवण्याचा अधिकार देखील या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 अंतर्गत मिळतो. आता आपण जर बघितलं थोडस डिटेलमध्ये जर आपण गेलो या बँकेच्या कायद्या संदर्भामध्ये, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या डिटेलमध्ये गेलो, त्याच्यामध्ये आपल्याला 3 सेक्शन्स आहेत. हे 3 सेक्शन्स आपल्याला या पेईंग या फंक्शन संदर्भात आपल्याला लागू होताना दिसतात. सेक्शन 31, सेक्शन 85 आणि सेक्शन 89 असे हे सेक्शन्स आहेत, ज्या आपण लीगल फॉर्मॅटमध्ये आपण त्याला बसवायचं म्हणलं तर त्याला सेक्शनच्या माध्यमातून आपण नमूद करतो. सेक्शन 31 अप्लाइज ओनली टू बँकर, म्हणजे जेवढ्या बँका आहेत या सर्व बँकांना सेक्शन 31 लागू होतो. त्याचबरोबर सेक्शन 85 जो आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 चा, या ऍक्टचा जो सेक्शन 85 आहे त्या अंतर्गत असं सांगितलं गेलेलं आहे की चेक पेएबल टू ऑर्डर, म्हणजे जर चेक असेल तर तो पेएबल करणे या 85 अंतर्गत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा पद्धतीने या पेईंग बँकेच्या संदर्भात जो इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आहे त्याचं आपल्याला विश्लेषण दिसून येतं. आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला बारकाईने अभ्यासाला किंवा त्याकडे पाहणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं, जर बँकेच्या संदर्भामध्ये जी विड्रॉल स्लिप आपण लिहून देतो किंवा कस्टमर्स लिहून देतात किंवा चेक लिहून देतात एखाद्याच्या नावे, त्या चेक मध्ये जर काही चुका असतील तर त्या चुकांच्या संदर्भातली काळजी घेण्याचं काम देखील या पेईंग बँक्स या कार्याअंतर्गत बँका करत असतात. व्हेन चेक इज फोर्ज्ड, नो मॅन्डेट टू द बँक टू पे, म्हणजे एखादी बँक असेल तर ती बँक त्या चेकवर किंवा विड्रॉलवर जी काही अमाऊंट असेल, जी रक्कम असेल, त्या रकमेचं रक्कम अदा करू शकत नाही. अशा पद्धतीने बँका कार्य करतात. जर चेक वरील रक्कम, तारीख, सही सगळं व्यवस्थित असेल तर ती जी काय अमाऊंट असेल ती अमाऊंट आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते. त्याचबरोबर या कायद्याअंतर्गत बँकेच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं, आपण अकाउंटच्या संदर्भात जर पाहिलं तर सिंगल अकाउंट्स असतात, काही जॉईंट अकाउंट्स असतात, काही संस्थांचे अकाउंट्स असतात, काही पार्टनरशिप इंडस्ट्रीज असतात त्यांचे अकाउंट असतात.
या सगळ्या अकाउंटचा जर आपण विचार केला, आता सिंगल अकाउंट असेल तर ज्या व्यक्तीचं अकाउंट आहे त्या व्यक्तीची सही आपल्याला त्या ठिकाणी चेकवर किंवा विड्रॉलवर महत्वाची असते. परंतु जॉईंट अकाउंट असेल तर जॉईंट अकाउंटवर दोघा जणांच्या, ज्या दोन व्यक्तींच्या नावे ते अकाउंट आहे त्या दोन्ही व्यक्तींच्या सह्या असणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे. तरच अशा प्रकारचा चेक किंवा विड्रॉल त्या ठिकाणी किंवा त्याच्यावरची रक्कम ही बँक अदा करत असते. म्हणजे अदा करता बँकेच्या संदर्भामध्ये ही कार्यप्रणाली चालत असताना चेक वर काही दुरुस्त्या असतील, चुका असतील, त्या संदर्भातली काळजी बँकेला घ्यावी लागते. त्याचबरोबर जॉईंट अकाउंट असेल, जॉईंट अकाउंटच्या संदर्भामध्ये जर सही एकच असेल, दुसरी सही चुकीची असेल तरी देखील त्याची काळजी बँक घेत असते. आणि म्हणून मग त्या संदर्भाने जो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आहे त्या ऍक्ट अंतर्गत या सर्व आपल्याला गोष्टी होताना दिसून येतात. दुसरं एक महत्वाचं आहे, या निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टच्या माध्यमातून जो 1881 ला आपल्याकडे आलेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की या कायद्याअंतर्गत बँकांना प्रोटेक्शन देखील देण्यात आलेलं आहे. ज्या बँका पेईंग बँका म्हणून ओळखल्या जातात किंवा पैसे देण्याचं कार्य करत असतात त्या संदर्भात ग्रँटिंग कॅश क्रेडिट अगेन्स्ट प्लेज, जर एखाद्या व्यक्तीने आपल्याकडे बँकेला काही तारण म्हणून ठेवलेलं असेल, त्यावेळेस तारण म्हणून ज्यावेळेस आपण ठेवतो त्या तारणाची रक्कम किती आहे, त्या संदर्भामध्ये किती कॅश क्रेडिट केली जाऊ शकते याची काळजी आपल्याला बँक घेताना दिसतात. आणि म्हणून मग या कायद्याअंतर्गत या सर्व बँकांना प्रोटेक्शन दिलं गेलेलं आहे. त्याचबरोबर इफ पेमेंट बाय बँक अंडर मिस्टेक बँक कॅन बुक सूट अगेन्स्ट द मिस्टेक, जर बँकेकडून पेमेंटच्या संदर्भामध्ये, म्हणून पेईंग बँका आहेत म्हणून पेमेंट करणाऱ्या बँका आपण म्हणतो, पैसे मागितल्याबरोबर पैसे देणं हे बँकांचं, कारण डिपॉझिट जो डिपॉझिटर असतो पैसे बँकेमध्ये ठेवणारा त्याला क्रेडिटर असं त्या भाषेमध्ये म्हटलं जातं. आणि या स्थितीमध्ये जी बँक आपल्याला डिपॉझिट स्वीकारते तिला डेटर असं म्हटलं जातं. आणि मग एखाद्या वेळेस इफ पेमेंट बाय द बँक, जे की कस्टमरचा अधिकार असतो, इज अंडर मिस्टेक, जर पेमेंटमध्ये काही मिस्टेक झाली असेल तर बँक कॅन बुक अ सूट अगेन्स्ट द मिस्टेक. हे मिस्टेक करणारा जो कोणी व्यक्ती असेल, संस्था असेल किंवा आणखी कोणी असेल, या संदर्भामध्ये केस बुक करण्याचा अधिकार किंवा एखादा सूट बुक करण्याचा अधिकार बँकेला या कायद्याअंतर्गत जो इन्स्ट्रुमेंट निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट आहे त्या ऍक्ट अंतर्गत अधिकार मिळालेला आहे. आणि म्हणून मग अशा पद्धतीने ज्या पेईंग बँका आहेत, पेईंग बँकांचं मूलभूत कार्य म्हणजे काय, कस्टमरने आवाज येतोय? हॅलो हा बोला सर, सर. आवाज येतोय? हो हो बोला. अशा पद्धतीने या बँका आपल्याला कार्य करताना दिसतात. दुसरं एक बँकांचं जे कार्य असतं, जे आता शेंडगे सरांनी सांगितलं की वसुली बँका, ज्या की कलेक्टिंग बँक म्हणून ओळखल्या जातात, ते देखील एक बँकांचं कार्य आहे, कलेक्टिंग दी अमाऊंट. आता याच्यामध्ये आपण बघितलं तर बँका काय करतात, पैसे कलेक्ट करण्याचं काम करतात. आता हे आपण म्हणून बँका कशा पद्धतीने पैसे कलेक्ट करतात, उदाहरणार्थ जर आपण घ्यायचं म्हटलं, फॉर एक्झाम्पल राम पेज 500 रुपीज चेक टू श्याम, तर एखाद्या व्यक्तीने 500 रुपयाचा चेक जर दुसऱ्या व्यक्तीला दिला तर तो चेक
श्याम या व्यक्तीला दिला गेलेला आहे. श्याम काय करतो मग, तो चेक जो आहे 500 रुपयाचा तो त्याच्या बँकेमध्ये, रामने SBI बँकेचा 500 रुपयाचा चेक श्यामच्या नावे काढला आणि तो श्यामने बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये त्याच्या अकाउंट मध्ये जमा केला. आता काय झालं, राम्स बँक इज नोन ॲज द पेइंग बँक आणि श्याम्स बँक इज नोन ॲज कलेक्टिंग बँक, आणि म्हणून मग या श्यामच्या बँकेला कलेक्टिंग बँक म्हणून त्या ठिकाणी आपल्याला संबोधता येतं. अशा पद्धतीने हे कार्य चाललेलं असतं. आता हे कार्य कसं चालतं, तर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 अंतर्गतच ह्या बँका अदाकर्ता बँका आणि वसुली बँका म्हणून कार्य करत असतात. आणि म्हणून मग या कायद्याअंतर्गत जर आपण बघितलं तर सेक्शन 131 अंतर्गत हे कलेक्टिंग अमाऊंट कार्य बँकांचं चाललेलं असतं. अशा पद्धतीने या कलेक्टिंग बँका काम करतात. या कलेक्टिंग बँकिंग सिस्टीमची जर आपण ड्युटीज बघितल्या तर ह्या काही ड्युटीज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ओपन द अकाउंट विथ रेफरन्सेस हा एक या बँकांच्या कार्याचा भाग आपल्याला म्हणता येईल. ड्युटीज ऑफ कलेक्टिंग बँक्स. ओपन द अकाउंट विथ रेफरन्सेस. आता एखाद्या व्यक्तीला बँकेमध्ये जर अकाउंट ओपन करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की आपल्याला तो फॉर्म भरावा लागतो आणि तो बँकेचा जो अकाउंट ओपनिंगचा फॉर्म आहे त्या फॉर्मवर एक रेफरन्स साक्षीदार किंवा माहितीदार माणूस म्हणून त्या व्यक्तीची आपल्याला त्या ठिकाणी सही घेणं आवश्यक आहे. अशा वेळी आपण रेफरन्स जे काही अकाउंट आपण ओपन करत असतो ते ओपन करण्यात येणारं अकाउंट हे विथ रेफरन्सेस असतं. आणि म्हणून मग आता रेफरन्स देणारा कोण असतो, तर त्या बँकेचा जो कस्टमर असतो, जुना कस्टमर, तो जुना कस्टमरच रेफरन्स म्हणून त्या ठिकाणी सही करू शकतो. जर दुसऱ्या बँकेचा कस्टमर असेल तर त्याला या बँकेच्या खाते ओपन करताना किंवा उघडताना रेफरन्स म्हणून सही करण्याचा अधिकार नाही. ज्या बँकेत खातं उघडायचं आहे त्याच बँकेचा कस्टमर त्या ठिकाणी रेफरन्सी म्हणून सही करू शकतो. अशा पद्धतीने रेफरन्सेस व्यवस्थित आहेत का अकाउंट ओपन करताना हे पाहण्याचं काम या कलेक्टिंग बँकांचं असतं. अजून एक ड्युटीज ऑफ कलेक्टिंग बँक्स मध्ये जर आपण बघितलं, टू फॉलो अप द रेफरन्सेस. जो रेफरन्स त्या ठिकाणी दिला गेलेला आहे, कारण काय होतं एखाद्या व्यक्तीने, कारण बँकिंग व्यवसायामध्ये आपण पाहतो की साधी सोपी माणसं आपण असतो, आपण सरळ बँकेमध्ये जातो, आपले पैसे ठेवतो, कधी लागले तर काढतो, हा झाला साधा आणि सरळ व्यवहार. परंतु बँक या व्यवसायामध्ये काही फ्रॉड करणारे जी लोक असतात, जे की आपण पाहिलं मागे काही दिवसापूर्वी नीरव मोदी असतील किंवा मेहुल चोक्सी असतील, अशा लोकांनी या बँकांना बराच गंडा घातलेला आहे. कारण अशाच पद्धतीने बँकांसोबत फ्रॉड करून वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंट ओपन करून त्यांनी बँकांना तोट्यात आणण्याचा प्रयत्न केला. म्हणून मग बँका ह्या काळजी घेत असतात. आणि म्हणून मग फॉलो अप द रेफरन्स कुणाचा घेतलेला आहे त्या व्यक्तीने, हा रेफरन्स योग्य आहे का, आणि म्हणून मग त्या रेफरन्सच्या अकाउंटवर रेग्युलर त्या ठिकाणी नोंद होते का, या सर्व बाबींची तपासणी करणं हे त्या बँकेचं कार्य आहे. आणि म्हणून मग जेव्हा अकाउंट ओपन केलं जातं, अकाउंट ओपन करणारा कोण आहे त्याचा फॉलोअप घेतला जातो. त्याचबरोबर रेफरन्सेस त्या ठिकाणी म्हणून सही कुणी केलेली आहे त्याचा देखील फॉलोअप घेण्याचं काम या कलेक्टिंग बँका करत असतात. दुसरं एक ड्युटीज ऑफ कलेक्टिंग बँक म्हणून आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं, एन्श्युअर क्रॉसिंग. म्हणजे एखाद्या वेळेस चेक ज्यावेळेस आपण बँकेमध्ये जमा करतो, या बँकेमध्ये चेक जमा करत असताना चुकीच्या पद्धतीने काही व्यक्ती एखाद्या वेळेस एखाद्या ए नावाच्या व्यक्तीने बी नावाच्या व्यक्तीच्या नावे जो चेक त्या ठिकाणी दिलेला असतो, तो चेक एखाद्या वेळेस जर गहाळ झाला तर ज्या व्यक्तीच्या हाती तो चेक जातो तो त्या ठिकाणी फ्रॉड करून तो चेक आपल्या नावे वटवू शकतो. म्हणून मग ज्या चेकवर क्रॉसिंग केलेलं असतं ते क्रॉसिंग झालेलं आहे का ते नीट पाहणं. त्याचबरोबर ज्या व्यक्तीच्या नावे तो चेक दिलेला आहे तो व्यक्ती तिथे आहे का त्याची खात्री करून घेणं, हे देखील कार्य या कलेक्टिंग बँकांचं असतं. व्हेरीफाय इन्स्ट्रुमेंट्स इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट ड्युटी ऑफ कलेक्टिंग बँक्स. आता याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट जर आपण बघितलं, बिल ऑफ एक्सचेंज असतात, वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड्स असतील किंवा अजून काही
त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट्स असतील, त्या इन्स्ट्रुमेंटच्या आधारे काही लोक लोन काढताना दिसून येतात. आणि मग या इन्स्ट्रुमेंटच्या आधारे जे काही कर्ज काढण्याचा त्या ठिकाणी फाईल येतात, या सर्व इन्स्ट्रुमेंट्सचं व्हेरिफिकेशन करणं हे काम कलेक्टिंग बँका, ज्याला आपण वसुली बँका असं म्हणतो, त्या करत असतात. आणि त्याच्या आधारे व्हेरीफाय झाल्यानंतर, इन्स्ट्रुमेंट्स व्हेरीफाय झाल्यानंतर त्या व्यक्तीचं जे काही कर्जाचे प्रकरण असतील त्या संदर्भात त्या काम करताना दिसून येतात. अजून एक ड्युटी आहे या कलेक्टिंग बँकांची, म्हणजे टेक इन टू अकाउंट स्टेट ऑफ कस्टमर्स अकाउंट. म्हणजे त्या कलेक्टिंग बँका ज्या की वेगवेगळ्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे जे चेक दिलेले असतात, विड्रॉल दिलेले असतात, किंवा अजून एफडीज, डिमांड ड्राफ्ट म्हणतो आपण, त्या डिमांड ड्राफ्टचं कलेक्शन करण्याचं काम किंवा चेकच्या संदर्भात अमाऊंट कलेक्शन करण्याचं काम या बँका करत असतात. आणि म्हणून मग ते करत असताना दुसरं एक महत्वाचं काम या बँका करतात, ते म्हणजे टेकिंग अकाउंट स्टेट ऑफ कस्टमर्स अकाउंट. आपल्याकडे जे कस्टमर आहे, या कस्टमरच्या अकाउंटवर किती रक्कम आहे, किती ट्रान्झॅक्शन झाले, आपल्याला आपण ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस पैसे काढतो, आपल्याकडे पैसे आल्यानंतर आपण बँकेमध्ये डिपॉझिट करतो, पण या सर्व व्यवहारांची नोंद बँका घेत असतात. आणि मग या व्यवहारांची नोंद कलेक्टिंग बँकिंग अंतर्गत त्या ठिकाणी बँका घेत असतात. अतिशय महत्वाचं हे काम आहे. आणि सर्व कस्टमर्सच्या अकाउंटचे ट्रान्झॅक्शन हे व्यवस्थित चाललेले आहेत की नाही, एखाद्या कस्टमरच्या अकाउंटवर अचानक मोठी रक्कम जमा होते किंवा ट्रान्झॅक्शन मोठे घडून येतात, त्या संदर्भातली खबरदारी दखल घेण्याचं काम या बँका करत असतात. त्याचबरोबर नेक्स्ट ड्युटी जर बघितली आपण, नेक्स्ट ड्युटी ऑफ कलेक्टिंग बँक्स इज टू enquiries of any third party checks. जर थर्ड पार्टी चेक्स जर बँकांकडे आले, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून अमाऊंट रक्कम येणारी आहे आणि ती अमाऊंट चेकच्या माध्यमातून त्या व्यक्तीने जर आपल्याला दिली, तर या संदर्भातली एन्क्वायरी करण्याचं काम, या संदर्भातली माहिती घेण्याचं काम या बँका करत असतात. आणि मग त्याला एन्क्वायरी ऑफ एनी थर्ड पार्टी असं त्या ठिकाणी आपल्याला म्हटलं तरी चालेल. आणि मग कलेक्टिंग बँका केवळ कलेक्शन करण्याचं काम करत नाही, तर त्यासोबत हेच या ड्युटीज देखील त्यांना पार त्यांना ह्या गोष्टी कराव्या लागतात. याबरोबर आपण जर पाहिलं तर पेईंग बँक्स आणि कलेक्टिंग बँक्स हे बँकांचे महत्वाचे व्यवसाय किंवा कार्य त्या ठिकाणी चाललेलं असतं. हे चालत असतानाच दुसरं एक महत्वाचं या बँकिंग क्षेत्रातलं अत्यंत महत्वाचं कार्य, जे की आपल्या अदृश्यपणे त्या ठिकाणी चालू असतं, ते म्हणजे इंडेमनिटीज. इंडेमनिटीज ही देखील एक या बँकिंग व्यवसायातली अत्यंत महत्वाची अशी जबाबदारी आहे. आणि या जबाबदारी अंतर्गत या सर्व बँका व्यवहार पूर्ण करत असतात. आता इंडेमनिटी मीन्स काय, याचा अर्थ काय आहे, तर टू सेव्ह फ्रॉम लॉस, म्हणजे सुरक्षा, एखाद्या नुकसानीपासून स्वतःची सुरक्षा करून घेणे म्हणजे इंडेमनिटीज. आणि म्हणून इंडेमनिटीज चा देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आधार बँका घेत असतात. या इंडेमनिटीजच्या संदर्भामध्ये कायदेशीर बाजू जर आपण तपासून पाहण्याचा प्रयत्न केला, तर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट जो आहे, त्या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अंतर्गत सेक्शन 124 and 125 आर अबाउट दी इंडेमनिटीज. आता याच्यामध्ये इंडेमनिटीजचा जर विचार केला आपण, तर इंडेमनिटीजचं कार्य चालतं कसं, बँका स्वतःची सुरक्षा, टू सेव्ह फ्रॉम लॉस असा त्याचा अर्थ आहे. आणि मग टू सेव्ह फ्रॉम लॉस हे कार्य या ठिकाणी चालतं कसं, याचा विचार आपण या ठिकाणी करूयात. याच्यामध्ये जर आपण बघितलं, 3 व्यक्ती त्या ठिकाणी
या व्यवहारामध्ये आपल्याला दिसून येतात. या 3 व्यक्तीमध्ये जे काही कॉन्ट्रॅक्ट होतात इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अंतर्गत, त्या कॉन्ट्रॅक्टच्या संदर्भामध्ये कार्य या ठिकाणी चालतं. आता याच्यामध्ये पहा, पर्सन ए कॉन्ट्रॅक्ट्स टू इंडेमनिफाय बी अगेन्स्ट दी चेक्स of any proceedings. Person A contracts to indemnify B against the consequences of any proceedings which C may undertake. आता याच्यामध्ये A, B आणि C. Person A contracts to indemnify B against the consequences of any proceedings which C may undertake. म्हणजे पर्सन ए म्हणजे ए नावाचा व्यक्ती आहे, तो बी नावाच्या व्यक्तीचं संरक्षण करण्याची त्या ठिकाणी जबाबदारी घेतो. आता बी नावाच्या व्यक्तीचं संरक्षण कोणापासून करायचं आहे, तर सी नावाच्या व्यक्तीपासून. कारण बी आणि सी मध्ये आणि ए आणि बी मध्ये जे काही ट्रान्झॅक्शन झालेले असतात, त्यामुळे ए हा काय करतो, बीचं संरक्षण करण्यासाठी, सी पासून संरक्षण करण्यासाठी अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट करतो आणि त्या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत हे ह्या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अंतर्गत हे कॉन्ट्रॅक्ट होतात. आणि म्हणून मग हे देखील एक बँकांचं कार्य, जे की बँकांचे कस्टमर्स आहेत, त्यांचं कार्य या ठिकाणी चाललेलं असतं. आता याचा जर विचार केला आपण थोडक्यात, तर आपल्याला असं दिसून येतं की याची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली इंडेमनिटीची, म्हणजे सुरक्षेच्या संदर्भामधली जी काही काळजी आहे सुरक्षा, तर त्या सुरक्षेच्या संदर्भातली जे करार होतात, त्या करारांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येतं की देर आर two parties involved in the contract. Number of parties two. One is known as indemnifier and another is known as indemnified. Indemnified and indemnifier अशा पद्धतीची ही दोन त्या ठिकाणी कार्यरत असतात पार्टीज. आणि मग यांच्यामध्ये हा एक महत्वाचा करार त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून मग इंडेमनिफायर आणि इंडेमनिफाईड ज्याच्यापासून ते संरक्षण केलेलं आहे आणि जो संरक्षण करतो तो, या संदर्भाने हे कार्य चालतं. तिसरं एक या इंडेमनिटी वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे कंटिंजंट रिस्क. बँकिंग क्षेत्रामध्ये अनेक व्यवहार मोठमोठे होत असतात. हे व्यवहार म्हणजे विशेष करून कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा उद्योग क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जे व्यापारी व्यापार करत असतात, पेमेंट्स, इम्पोर्ट पेमेंट्स असतील किंवा इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भातले काही डिसिजन्स असतील, इन्शुरन्स सेक्टरमध्ये काही गुंतवणुकी असतील, त्यांच्या संदर्भातल्या काही गॅरंटीज असतील किंवा प्लेज असेल किंवा मॉर्गेजेसचं काम असेल, त्या संदर्भामध्ये हे सर्व व्यवहार आपल्याला होताना दिसून येतात. सर्वसामान्य पातळीवर आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये असे मोठे व्यवहार किंवा इंडेमनिटीच्या संदर्भातली काळजी त्या ठिकाणी बँकांना घेण्याची गरज नसते. परंतु जे मोठे कस्टमर्स असतात, जे कॉर्पोरेट कस्टमर्स असतात, त्या कॉर्पोरेट कस्टमरच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रॉड त्या ठिकाणी होऊ नये आणि फ्रॉडमुळे कुणाचाही बँकेचाही आणि कस्टमरचाही लॉस होऊ नये याची काळजी घेण्याचं काम बँका करत असतात. आता त्याच्यामध्ये जे कंटिंजंट रिस्क असते, या कंटिंजंट रिस्क पासून वाचवण्यासाठी सुद्धा बँका त्या ठिकाणी कार्यरत असतात. त्याचबरोबर यांच्यामध्ये आपण बघितलं तर लायबिलिटी असते बँकांची सुरक्षा पुरवण्याची, ती लायबिलिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. याच्यामध्ये आपण बघितलं महत्वाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स. आता याच्यामध्ये दोनच पार्टीज इन्व्हॉल्व असतात या कॉन्ट्रॅक्ट मध्ये, ते म्हणजे इंडेमनिफायर अँड इंडेमनिफाईड. या दोघांमध्ये जो करार होतो तो करार हा एक असतो. आणि मग नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्ट जर आपण बघितले ह्या इंडेमनिटीचे, तर ते आपल्याला 2 करार असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य या इंडेमनिटीचं आपल्याला सांगता येईल, पर्पज ऑफ कॉन्ट्रॅक्ट. The purpose of contract is to reimburse the loss. एखाद्या व्यक्तीचा किंवा बँकेचा एखाद्या कस्टमर कडून काही अफरातफर झाली असेल, काही फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यावेळेस
बँकेचा जो लॉस आहे किंवा कस्टमरचा लॉस आहे तो रिएम्बर्स करणे किंवा त्याला पुनर्परतावा त्या